बापा मन माना डकार मारून राहिले ना. जेवण मस्त झालं ना. उशिरा जेवलो पण जेवण मस्त झालं. आजची भाजी बढिया छान जमली होती. असं दररोजची भाजी जमत नाही ना, आजची जमली होती छान. नाही नाही जमते दररोजची भाजी, पण आज चांगली जास्तच चांगली जमली होती. आराम करावा लागते आता थोडा वेळ. अंगात आल्यासारखं वाटून राहिलं जेवण. करा ना मग आराम, एखाद तास करून टाका मग जाल वावरामध्ये. हो हो, आता एका तास आरामाची आवश्यकताच आहे. हो बाबा, उशिरा जेवण झाले की आळस आळसच लागते. भांडे घासायची इच्छा नव्हती होत माझी. असा वाटत होता ठेवून द्यावा नंतर घासावा. शांता तुरी सोंगावं लागतील. वाढून गेल्या का त्याची थोडी? हो हो वाढल्या ना. ऊन कशी कडक तपत आहे आता. आता 2-3 दिवसाच्या आधी तर हिरव्या हिरव्याच होत्या ना. ऊन तापून राहिली ना शांता, फार वाळूनच गेल्या तुरी. शांता बाया करून घे. हो बाया तर करावं लागतील म्हणा. एकटी का तिथं तुरी मोडत बसीन का मी? हो तर आज बाया घरीच असतील ना. सांगून दे जाऊन उद्या याल म्हणा. काजी बाबा, आता जेवण झाला, आता मी थोडासा आराम करते म्हणत होती. तुम्हाला आराम करूशा वाटते ना, मला नाही वाटत का? आता घरी असतील, आता कार्यक्रम पाहून आल्या, आता जेवण बिवण केलं असतील, आता असतील घरी. मग घरी मिळणार आहेत का तुला मग नंतर जाशील तर? घरी नाही तर कुठे जाणार आहे? कोणतंही काम. कोणी वावरात जातील तर कोणी कुठं. कोणतंही काम राहते ना. मी तर म्हणतो आता घरी मिळतील तुला, म्हणून जा म्हणतो. जाईनची बाबा, थोड्या वेळ आराम करते मग जाईन. मिळतील ना, कुठं जाणार आहेत तर माहित नाही. पाय बाबा आता तू असं कुठं बाजूला होणार आहे, मला आराम करू दे इथं. तुम्ही करता का तो इथं आराम? मी लेटते म्हणत होते इथं. जा जा तू आतमध्ये जा, इथं मस्त ऊन येते, इथंच मी थोडासा आराम करतो. का बाबा तुम्ही लेटा. अरे शांता, आतमध्ये जात असतील वाटते. चालले का आतमध्ये? अरे नाही नाही शांता. मग काहून आवाज दिला मला? अरे थोडा ओढायला आण म्हणत होतो, चत्तर बित्तर. हो बाबा, मला वाटलं आवाज दिला तुम्ही तर. तू इथं कर आराम, मी जातो आतमध्ये असे बोलणार म्हटलं. नाही नाही मी इकडेच आराम करतो. अहो तो ओढायला कशाला लागते? ऊन येते तरी इथं नाही लागत ओढायला बिडायला. भाऊजी मग आवडला ना कार्यक्रम आजचा? हो हो आवडला छान झाला कार्यक्रम. आता थोडाफार तर 19-20 होत राहते म्हणा. असेच कार्यक्रम घेत राहिले तर कसा मुलांना डेअरिंग येते स्टेजवर येऊन बोलायची, नाही का? हो ना भाऊजी. मी का म्हणतो धनपाल, सगळ्यांना चान्स द्यावा. जे हुशार मुलं आहेत त्यांनाच नाही, सगळ्यांना स्टेजवर येऊन बोलण्याची संधी द्यावी. अजी भाऊजी, कोणते कोणते मुलं असे आहेत किती म्हणावा, अरे तुम्ही भाग घ्या ना भाग घ्या ना, पण ऐकतच नाही. मग आता का जबरदस्ती करणार आहे का माणूस? बरं ठीक आहे भाऊजी, आता तुम्ही बसा, मी निघतो. अरे असा कसा निघतो धनपाल? झालं ना ताई, आता जेवण बिवण झाला, आता निघतो मी. का जेवण बिवण झाला म्हणते? काही बनवली नाही, काही नाही बा, साधा साधाच वाढली तुला. काही नाही, आज थांब आता तू. नाही नाही ताई, आता रात्रभरचा मुक्काम झाला आणि आता 2 वाजून राहिले. एवढा छान स्वयंपाक केली होती तरी ताई. हो पण साधा साधाच बनवली ना, काही गोडधोड काही वडे बिडे बनवलीच नाही. असं तर थांबत नाही, काही नाही. थांबीन ना ताई, आता तुमच्याच गावामध्ये आहो मी शिक्षक, थांबीन ना आता. 2 महिने तर झाला ना तू आमच्या गावी आला, तर किती वेळा थांबला? आता जातो म्हणते तर जाऊ नाही देत आहे काही. थांबायला काही नाही ताई. मग भाऊजी म्हणतील माझ्या साडा इथंच राहते म्हणतील, नाही का भाऊजी? नाही नाही मी कशाला तसा म्हणेन. का झालं राहशील तर तुझ्या बहिणीचं घर आहे. 1 दिवस का 2 दिवस 3 दिवस राहा. मी काही नाही म्हणत बा. मनातलं ओळखलं का बाबा याने माझे? अरे तसं काही सोचू नको धनपाल, तू येते तर त्यांना चांगला वाटते, नाही का माधुरीचे बाबा? हो 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 चांगला वाटतं, नाही तर का आपल्या घरी पाहुणे आले तर कोणाला पण चांगलाच वाटते. बरं बाबा बरं, नंतर राहीन मी, पण आता जातो. आईला घेऊन येशील, राहील आई 2-4 दिवस. सांगेन बा मी, आता आईची इच्छा. फोन करशील ताई तू? हो हो करीन ना करीन. अरे तर धनपाल, आता जेवण बिवण झाला, आता थोड्या वेळ आराम करणार, निघशील मग 4 वाजेकडे? नाही नाही भाऊजी, मला काम आहे थोडासा. बरं ठीक आहे ताई, येतो मग मी. हो हो ये. मुक्कामानं यायच्या राहिला तर आधीच फोन करत जा. वेळेवर येते, काही बनवायला नाही जमत ना, काही नाही. हो हो ताई, फोन करीन. ते तुझी बॅग नाही नेत का बाबा? नेतो ना ताई, नेतो. आता आणून देते. दे ना मम्मी, मला दे ना 5 रुपये दे ना मम्मी. देऊ का आता थोबाडीत देऊ का? देऊ का थोबाडीत? खायला पाहिजे, तो खायला पाहिजे. का मम्मी देत नाही ना, काही नाही का खा तुम्ही? इथं टरा बोलता येते आणि तिथं मगाशी का झाला होता? चांगल्यानं पाठांतर करीन तसा नाही. भुलक्कड कुठला नाही तर. सगळ्या मुलांनी चांगल्या स्पीच म्हणाले आणि तू 2 लाईन बोलला अटकला, 2 लाईन बोलला अटकला. रात्री म्हणलंच तुला बरोबर पाठांतर नाही झाली आहे अजून वाच म्हणून. नाही स्वयंपाक कर ना मम्मी, लवकर स्वयंपाक कर ना मम्मी, लवकर उठायचं आहे ना मम्मी.
जा चुपचाप अभ्यास कर. जास्त लाडात चढलाय कुठला नाही तर. दे ना मम्मी. का झाला बेटा पांडू? ये इकडे ये. आजी. उगा उगा बेटा, नको रडू नको रडू. का हो बापा? का कावेरी आली आहे शाळेतून तेव्हापासूनची त्या पोराच्या मागे लागली आहे. आता विसरला नाही याला देता भाषण तर का त्याचा जीव घेशील? तुमच्यामुळेच तर चढलाय तो. वल आहे ना. हो मी वल देतो त्याला. आता लहानसा झाला लेकरू, नाही राहिला लक्षात. हो लहान आहे आणि मग हा पाहिजे तो कसा लक्षात राहते. तर मारावं लागते का? प्रेमाने सांगू शकते ना. नाही मारली ना मी. कुठं मारली त्याला? विचारा बरं मारली का तर. मग रडून काऊन राहिला तो? रागवली तर रडत आहे. हो रे पांडू, तुझ्या मम्मीने मारलं नाही का तुला? काय किती म्हणावं आहे माझी सासू. मी म्हणतो नाही मारलो म्हणून, तरी त्या पोराला विचारून राहिली. नाही आजी. झालं का आता? थंडक पोहोचली का काळजाला? सांगत आहो मी नाही मारली म्हणून. रागवली फक्त म्हणून. रागवली नसती. पैसे मागून राहिले ना. 5 रुपये दे 5 रुपये दे म्हणून. आजी 5 रुपये दे ना. अरे बापरे, कावेरीच्या तर पारा गरम दिसून राहिला. जमकला वाटते यांच्या दोघी सासवा सुनाचा. जमकला वाटते अजून. तुझ्या आजी जोड असतील चिल्लर पैसे, मागून टाक पांडू. हिला का झाला? आताच तर मार बावरली होती ना, आता शांतच होऊन गेली. का झालं रे पांडू? शांत आली म्हणून शांत झाली हे कावेरी. काही नाही हो शांता, पैसे मागून राहिला. 5 रुपये दे म्हणते. द्या ना तर मग मावशी. एकट्यांचा एक नातू आहे. द्या द्या. हो देतो ना देतो. आजी दे ना पटकन. हो चल देतो. चला ना वहिनी, आतमध्ये बसाल. नाही हो कावेरी, आतमध्ये वगैरे नाही येत तर बाहेरच बसा मग. नाही कावेरी, आता बाहेरही नाही बसत. बाया बघून राहिली मी तूर सोंगायसाठी. वाढून गेली का तूर? हो वाढली ना, म्हणूनच आली होती. येशील का? त्या दिवशी मावशीला विचारली तर मावशी तर म्हणे तूर फिर सोंगायला नाही जमणार म्हणे. जमल का तुझ्या? हो येईन ना येईन. कोण कोण येऊन राहिलं तर? आता इकडे चाली बाबा पहिले. आता जाऊन पाहते ललिताच्या घरी. 5-6 बाया करून टाकते. 2 दिवसात होऊन जाईल. हो जमते ना तसाही. बसा ना वहिनी, पटकन चहा बनवते. नाही आता चहा पिऊनच आली मी घरून. राहू दे. तर मग उद्या ये 10 वाजे. 10 वाजे निघायचं आहे का? हो 10 वाजे जाऊ. 5 वाजले का सुट्टी. ठीक आहे ना तर वहिनी. नाही काकू, एवढ्या कमी भावात नाही येत. हे बघा, मलाही विकायचं आहे आणि तुम्हालाही घ्यायचं आहे, तर तुम्ही पण बरोबर रेट करून मागा. अजी भाऊ तेवढ्या रुपयामध्ये येतेच. नाही तुम्ही मालाची ओळख केलीच नाही. चांगलं ना, बघा कसं कापड आहे. तर आता थंडी कमी होत आली. आता ते ब्लँकेट घेऊन का करून देत असतील तर ते बाबा. 100 रुपयात आता म्हणाले आम्ही. नाही काकू, 100 रुपयाचे काही आहेत नाही. चला काही नाही घेत तर नका घेऊ. दादा दरी नाही येत 150 ला. नाही काकू, आता तुम्हाला घ्यायचंच आहे आणि मला विकायचंच आहे. 300 रुपयाला येईल. मी 400 रुपये किंमत सांगितलं तुम्हाला, पण 300 रुपयाला देईन. का बापा भावाच नाही सोडस तू तर काकू मलाही परवडल्या पाहिजे ना. मला त्या रेटमध्ये आलाच नाही ना, मी कसा विकणार? राहू दे मग, नाही आला तर रेटमध्ये त्या. का माहित नाही, देऊन दे ना भाऊ. 3 जणी घेतो आम्ही. तुझ्या माल खपून जाईल इथं. हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला पण परवडलं पाहिजे ना काकू. राहू दे ना रजनी. नाही परवडत म्हणते, राहू दे. नाही घेऊ. आता घेऊ नाही का करून ठेवलाच राहील. नाही ललिता ताई, मला ना ते दरी घ्यायची होती. हो पण आता दुर्गानं तर मागितलं ना 150 ला, तो नाहीच म्हणते. पाय बाबा 200 ला मागून पाय. देईल तर घे, नाही तर राहू दे. नाही 200 ला नाही रजनी, नको 200 ला नाही. का म्हणता काकू? ब्लँकेट पाहिजे म्हटलं ना तुम्ही. हो पाहिजे पण तू नाही जमत म्हणते ना तेवढ्याला. काकू मी सांगितलं तुम्हाला 500 रुपये आणि तुम्ही 100 रुपयाला मागता. काही आहे का बाबा? मागण्याचाही काही एक राहते तरी का? तुम्ही घेणारे नाही दिसून राहिले. तुम्ही टाइमपास करून राहिले माझ्या. आता तुला पहिलेच म्हणलो भाऊ मी का नाही घेत म्हणून, तर तू थांबवला ना. बघा ना काकू, बघा ना. एक वेळा बघा ना. घ्या नको घ्या म्हणाला. मग आता घ्यायचा नाही आहे तर म्हणलं आता तू थांबवलास. देत असेल 100-150 रुपयाला तर दे बाबा, घेतो मग आम्ही. काकू म्हटलं म्हणून का भाजीपाला आहे का? सडणारी वस्तू आहे का? एकदा घ्याल तर 4-5 वर्ष टिकणारी वस्तू आहे. चला निघू मग, आता नाही ठेवत का? आता दादा तू देतच नाही आहे ना. मागत आहो तर ठीक आहे, 150 रुपये देते, देऊन दे. नाही काकू, 150 ला नाही येत, 200 ला नाही येत. तुम्हाला घ्यायचं आहे आणि मला विकायचं आहे तर 300 रुपयाला येईल. काय बाबा, तुम्हाला घ्यायचं आहे ना मला विकायचं आहे म्हणत जाते. 300 रुपयाला येईल म्हणत जाते. राहू दे नाही जमत. बरं ठीक आहे काकू.
ब्लैंकेट वाले, चादर वाले, बेडशीट वाले. रजनी तशा दऱ्या चांगल्या होत्या. 300ला म्हणत होता तर परवडल्या असत्या. घेऊन टाकायला पाहिजेत होता. माझा तर विचार झाला होता, ह्या दुर्गाताईच नाही म्हणाले. पागल आहे का हो रजनी? ते 300 रुपयाची दरी तरी आहे काही पण. नाही पण आपण भावटाव केलं आणि एकही सामान नाही ठेवलं, बरं नाही वाटत. आणि चवण्या केल्यासारखाच झाला. काही नाही होत ना रजनी. आम्ही थांबवलो का? तोच आला आणि बघा ना काकू म्हणायला बसला. ललिता ताई कशाला बोलवले? आवाज देत होते ना. जेव्हा आवाज दिला तेव्हा तर नाही आली आणि आता आली. आता काम नाही आहे. कोणतं काम होतं तर? हे रजनी आहे, दुर्गा आली आहे. काही नाही तर ब्लँकेट, चद्दर, बेडशीट वाला आला होता तर म्हणून बोलवत होती. हो का? घेतले का मग? दाखवा बरं काका घेतले तर. का तू सूर्यकांता, आमच्या हातात काही दिसून राहिलं का तुला? हो ना बाबा, तुमच्या हातात तर काहीच नाही आहे. काम चांगले नव्हते का? नाही हो, चांगले बिंगले की होते म्हणा. पण आम्हीच नाही घेतला. मागतला बाबा त्याला तर नाही परवडला त्याला तर नाही म्हणाला. पडत्या भावामध्ये मागतले असणार. आता घ्यायचंच नव्हतं तर का मागून तर? घ्यायच्या राहिल्यावर मग माणूस 50 रुपये इकडे का तिकडे म्हणते ना, मागते. आता झालं, थंडी कमी झाली. आता ब्लँकेट घेऊन का करून वर्षभर ठेवलंच राहील. पण चद्दर न दर्या वगैरे छान होत्या म्हणा. मग ते काम नाही घेतले? मला नाही लागत होते बाबा, या दोघींना लागत होते तर यांनी पण नाही घेतल्या. शांताताई थोडा लेट झाला तुम्ही. का ना बाबा, का होता इथं? काही कार्यक्रम होता का? लेट झाली मी तर. नाही काही कार्यक्रम नव्हता. नाही सगळे जणी इथं जमल्या ना, काही असला असेल कार्यक्रम. नाही तर ब्लँकेट, चद्दर, बेडशीट वाला आला होता तर ते बघत होतो आम्ही. शांताताईनं घेतला असता एखादा, पसंत आला असता शांताताईला तर. हो का? बेडशीट वगैरे घ्यायची होती म्हणा मला. आता तिकडे तुमच्या घराकडेच गेला बाबा. जाऊ दे, ते गावामध्ये तर तसे येतच राहतात पण बरोबर नाही राहत. नाही ताई, चांगले होते म्हणा तसे. चांगले होते तर मग घेतले काम नाही? ललिता घेतली काम नाही मग? आहेत ना आमच्या घरी, कशाला घेऊ, फालतू ठेवले राहतात. मग कोणीच काही नाही घेतले का? 4 जणी होते तरी. नाही ताई, मी तर आता आली. ह्या 3 जणी बघत होत्या बाबा. मी आली तर तो होताही नाही कपडेवाला. हो रजनी, दुर्गा घेतली काम नाही मग? मागतला ना ताई 150ला ते दरी मागतला तर नाही म्हणाला तर जा म्हणाला मग आम्ही. का हो बाबा दुर्गा, 150ला कुठं दरी मिळते का? देतात ना ताई, देतात, गावामध्ये देतात. पाल भरत पूर्ण फिरेल आणि त्याच्या विकलणार नाही ना सामान, तर येईल बरोबर. हो बाबा, आता पाहू. रजनी तू चिंता करू नको, पाहिजे मला, येईल तो बरोबर. का दुर्गाताई, मला नाही वाटत येईल म्हणून. आता त्याला द्यायचं राहिलं असतं तर आताच तर दिला असता. अहो तू पाहते बाबा, सायंकाळ तो होऊ दे. ते कसे आपण बाजाराला जातो, वांगे भेद्रे 20 रुपये 40 रुपये किलो म्हणते दुपारी, आणि मग सायंकाळी ते 5 रुपये किलो होतात. का दुर्गा गोष्ट करते नाही? ते वांगे भेद्रे सडणारी वस्तू राहते म्हणून ते रेट कमी करतात सायंकाळी. आता त्याचा माल का सडणार आहे का? काही पण मला नाही वाटत बाबा तो येईल म्हणून. अहो ललिता, दुर्गा, माझ्या ऐका, जाऊ द्या, तो सोडा, नाही घेतले ना, जाऊ द्या, तो गेला तो तिकडे. नाही पण ताई, काही बोलायचं का? आता ते वांगे भेद्रे आणि हे कपडे मध्ये काही फरक आहे की नाही? उठ बाबा, राहू दे म्हणतो ना. आता तो गेला ना, नाही घेतल्या, त्याचा सामान त्याच्या जवळ आहे. मी का म्हणतो ऐका पहिले. सांगा ना तर ताई, सांगा. तूर सोंगायला येता का? बाबा ताई येऊ नाही गेली तूर मोडायला? हो वाढू नाही गेली का तूर? वाढली नाही तर का आता? ताई माझ्या नाही जमत बापा, मी नाही येत. हो मला माहित होता तुझ्या नाही जमत म्हणून. मी यांना विचारून राहिली. तुझे तर कपडे राहतात बापा, तिथंच तर रोजी तुझी पडते. 400 न 500 न 600 रोजी पडते. कशाला येशील तूर मोडायला? काय म्हणता मग ललिता, रजनी, दुर्गा? हो ताई, येऊन ना, येऊन उद्या ना. उद्या नाही तर का तर बाबा, आता का सायंकाळी जाते का वावरात? नाही तसा नाही, उद्या का परवा असं नाही का? नाही उद्या 2 दिवसात तर होते. दुर्गा तू? हो येईन, मी पण येईन. बाबा ललिता तू चुपच आहे ना, येते की नाही येत? आता विचार करून राहिली, माझी तूर सोंगायची आहे. तर आधी माझ्याकडे चाल, 2 दिवसामध्ये होते. मग 1 दिवस तुझ्या वावरात येऊन जाऊ. याल का? आता तू बोलवशील तर येऊन, नाही तर मग म्हणशील की मी एकटीच कापकूप करतो तुरी, तर तसंही आहे होते. नाही बाबा, नाही एकटी नाही. ठीक आहे ना, येतो मग माझ्या वावरात याल. हो म्हणतो तरी, कुठं नाही म्हणत आहे मी. चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ आजची? तर मग व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.